नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे जॉब लिस्ट या चॅनलवर. बघा मित्रांनो, भारतीय भूचुंबकत्व संस्थान इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जिओमॅग्नेटिझम अंतर्गत वॅकन्सी निघालेल्या आहेत. तर त्या कोणकोणत्या वॅकन्सी आहेत बघा, आणि याची ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्याची डेट किती आहे ते आपण बघूया. Online applications are invited for the following position at the institute. Name of the post प्रोफेसर इन यासाठी पे लेवल आहे 13च आहे. UR साठी एकच वॅकन्सी आहे, टोटल एक वॅकन्सी आहे. रीडरसाठी 2 वॅकन्सी आहेत, त्यासाठी UR साठी आहेत आणि टोटल वॅकन्सी 2 आहेत. फेलोसाठी एक एक 2 वॅकन्सी आहेत, एक OBC कास्टसाठी आहे, एक UR साठी आहे. असिस्टंट डायरेक्टरसाठी एक वॅकन्सी आहे, असिस्टंटसाठी एक वॅकन्सी आहे. स्टेनोग्राफरसाठी एक वॅकन्सी आहे. टेक्निकल असिस्टंटसाठी एक वॅकन्सी आहे. स्टेनोग्राफरसाठी 2 वॅकन्सी आहेत. अप्पर डिव्हिजन क्लर्कसाठी 2 वॅकन्सी आहेत. लोअर डिव्हिजन क्लर्कसाठी 2 वॅकन्सी आहेत. तर नेम ऑफ द पोस्ट प्रोफेसर, त्यासाठी इसेन्शियल क्वालिफिकेशन आहे ते फर्स्ट क्लास मास्टर डिग्री इन फिजिक्स, जिओफिजिक्स, मॅथमॅटिक्स, अप्लाइड मॅथमॅटिक्स, जिओलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स और कॅम्प्युटर सायन्स, ॲटमॉस्फेरिक सायन्स, स्टॅटिस्टिक्स, स्पेस फिजिक्स अँड रिलेटेड अप्लाइड सब्जेक्ट्स, a PhD degree in an appropriate and relevant discipline in above, a minimum of 10 years of research experience in a relevant field post completion of master degree. और desirable qualification काय आहे? Evidence of independent research work with record of publication is in reported journals. Candidate with high impact research in the area of dynamical modeling in geomagnetic and allied fields with potential applications are encouraged. तर सेकंड नंबरची पोस्ट आहे ती रीडरची आहे, त्यासाठी पण 40 वर्ष एज लिमिट आहे. त्यासाठी सुद्धा मास्टर डिग्री एसेन्शियल क्वालिफिकेशन आहे. फेलोसाठी सुद्धा फर्स्ट क्लास मास्टर डिग्री इन कॅम्प्युटर सायन्समध्ये इसेन्शियल क्वालिफिकेशन्स आहे. डिझायरेबल क्वालिफिकेशन्समध्ये 2 to 5 इयर्स डेमॉन्स्ट्रेटेड एक्सपिरियन्स पाहिजे सायबर सिक्युरिटी रोल्सचा. फेलोमध्ये फर्स्ट क्लास मास्टर डिग्री इन फिजिक्स, जिओफिजिक्स, मॅथमॅटिक्सची MSc पाहिजे फर्स्ट क्लासमध्ये. तर असिस्टंट डायरेक्टरसाठी सुद्धा क्वालिफिकेशन्स मास्टर्स डिग्रीज पाहिजे. एलिजिबिलिटी फॉर डायरेक्ट रिक्रुटमेंट्स. असिस्टंटसाठी एक पोस्ट आहे, त्यासाठी ग्रॅज्युएट इन आर्ट, सायन्स और कॉमर्स विथ 3 year एक्सपिरियन्स इन UDC और इक्विवॅलेंट पोस्ट इन अ गव्हर्नमेंट, सेमी गव्हर्नमेंट, पब्लिक सेक्टर. 7 नंबरची पोस्ट आहे स्टेनोग्राफर, ग्रेड 1ची पोस्ट आहे. तर 56 इयर्स एज लिमिट आहे त्याला. पेमेंट आहे ते 5,200 ते 20,200 ग्रेड पे और 2,400 पे लेवल फॉर द और 7 डे पे लेवल इक्विवॅलेंट. डिझायरेबल क्वालिफिकेशन आहे वर्किंग नॉलेज इन हिंदी अँड इंग्लिश, प्रोफिशियन्सी इन कॅम्प्युटर MS ऑफिस, नॉलेज ऑफ गव्हर्नमेंट इंडिया रूल्स अँड रेग्युलेशन्स. टेक्निकल असिस्टंटसाठी एज लिमिट आहे 28 इयर. एक्सपिरियन्स डिझायरेबल क्वालिफिकेशनमध्ये एक्सपिरियन्स इन डेव्हलपमेंट और ऑपरेशन और मेंटेनन्स ऑफ गव्हर्नमेंट सिमिलर इन्फ्रास्ट्रक्चर. 7 नंबरची 9 नंबरची स्टेनोग्राफर ग्रेड 2ची पोस्ट आहे, त्याच्यासाठी 27 इयर्स एज लिमिट आहे आणि ते 12वी क्लास फक्त पास आउट पाहिजे त्यासाठी. 10 नंबरची पोस्ट आहे ती अप्पर डिव्हिजन क्लर्कची आहे, त्यासाठी 27 इयर एज लिमिट पाहिजे.
Desirable qualification 2 year experience in administration or related work in government, semi-government, public sectors. तर लोअर डिव्हिजन क्लर्कसाठी जी पोस्ट आहे ती 27 इयर एक्सपिरियन्स, 27 इयर एज आहे आणि इसेन्शियल क्वालिफिकेशन मॅट्रिक्युलेशन और इक्विवलेंट क्वालिफिकेशन, नॉलेज ऑफ कम्प्युटर ऑपरेशन अँड मिनिमम टायपिंग स्पीड इन 30. ओके. तर ॲप्लिकेशन करण्याची तारीख 15 डिसेंबर 2025 आहे. लास्ट डेट 15 डिसेंबर 2025 आहे. और त्यासाठी OBC WS अदरसाठी 1000 रुपये आहे आणि फिमेलसाठी 800 रुपये आहे. SC ST PWBD एक्स सर्व्हिसमॅनसाठी.